हाय, शीतल के ब्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आज गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आज मराठी नववर्षाची सुरुवात म्हणजे चैत्र महिन्याची आजची सुरुवात. म्हणतात ना, चैतीची पालवी फुटते. जसं खेड्यापाड्यातील वयस्कर लोक म्हणून दाखवतात आणि खरं झाडांना देखील नवीन पालवी फुटते, तसंच आपल्या मनातील विचारांना देखील एक नवी चेतना मिळते. याप्रमाणेच ही गुढी उभारली जाते आणि गुढीची प्रथा परंपरा ही पूर्वीपासून चालत आलेली आहे आणि हे आपले पूर्वज करत होते. त्यांचं पाहूनच आपण देखील हा सण साजरी करतो आणि एक नवी वर्षाची मराठी नववर्षाची आपण यापासून सुरुवात करतो. खरंच हा सण मनाला एक आनंद देऊन जातो आणि प्रत्येकाला एक म्हणजे इथून पुढे सण साजरे करण्याची सुरुवात, जसं की झाडाला पालवी फुटली म्हणतात ना, त्याचप्रमाणे इथून सणांची सुरुवात झाली असं देखील म्हटलं जातं. म्हणजे पूर्वीचे लोक म्हणतात, असं मी प्रत्येकाच्या तोंडून ऐकलं होतं की पाडवा आला की पाडव्यापासून म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात झाली आणि प्रत्येक सणांना सुरुवात देखील झाली. याचप्रमाणे सालाबादप्रमाणे आम्ही देखील यावर्षी गुढी उभा केली. गुढी उभा करत असताना सर्वांनी गुढीची प्रथम आम्ही पूजा करून घेतली. थोडंसं वेगळं म्हटलं यावर्षी करून पाहावं आणि प्रत्येकाने त्याला देखील मला प्रतिसाद दिला. आपण केलं तर आपलं पाहूनच ही असं तुम्ही म्हणसाल की असं खाली का पूजा केली, पण असं करण्यामागचं एक कारण देखील होतं. कारण की आता मी प्रत्येक सण करत असताना मी माझ्या छोट्या बाळांना घेऊन करत असते. कारण की जे आपण पूर्वजांकडून शिकत आलो आहे तेच आपण पुढील पिढीला देखील एक आदर्श देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यातूनच आपलं पाहूनच ते देखील शिकत असतात. यामुळे प्रत्येक गोष्ट करत असताना आपण त्यांच्यासमोर केली तर ते देखील अनुभवातून शिकत असतात. म्हणतात ना, अनुभवातून खूप साऱ्या गोष्टी शिकल्या जातात. म्हणूनच मी प्रत्येक गोष्ट करत असताना माझ्या दोन्ही मुलांना घेऊन प्रत्येक गोष्ट करत असते. प्रत्येक गोष्ट करत असताना ती आनंदाने केली तर सर्व काही छानच होतं आणि त्यातून अनुभव देखील भरपूर मिळतात आपल्याला देखील. असं नाही की चुका होत नसतात, पण चुका ह्या प्रत्येकाकडनंच होतात, लहान असो किंवा मोठे असो. चुकांमधूनच माणूस शिकत राहतो. हळूहळू का होईना ही गोष्ट मी त्यांना वारंवार शिकवत असते. ते लहान आहेत पण हळूहळू ते देखील शिकत आहेत. प्रत्येक गोष्ट आवर्जून सांगत असतात. थोडं काही माझं इकडं तिकडं झालं तर त्यांची पटकन सांगण्याची एक वेगळीच म्हणजे उत्सुकतेने प्रत्येक गोष्ट पाहत असतात आणि सांगत असतात आणि करू देखील लागतात ते. आणि प्रत्येक आपापल्या आईवडिलांचा अट्टहास असतो की आपल्या मुलांनी हे करावं ते करावं. मला वाटतं की आपण जे पूर्वीपासून शिकत आलो आहे ते देखील मुलांनी शिकावं, आवर्जून दुसऱ्या पण गोष्टी शिकावं. पण ज्या आपल्या रूढी परंपरा आहेत त्या देखील पुढे आणाव्यात. काही गोष्टी आता विसर पडत चाललेला आहे, त्याला देखील त्यांनी असंच जपून ठेवावं आणि पुढे तो वारसा चालत राहावा. गुढीपाडवा म्हणून आज आम्ही गुढी उभा केली. गुढीची पूजा सर्व कुटुंबाने गुढीची पूजा केली. प्रथम घरातील मोठ्यांचा मान, नंतर लहानांचा मान. आमचं पाहून लहानांनी देखील केलं. ते एक वेगळंच कुतूहल होतं आणि त्यांनाही उत्सुकता असते, आता आम्ही पण करणार. आमचं झालं की त्यांची लगबग असते, आता आपला नंबर येणार म्हणून. त्यांना देखील आम्ही गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. सर्वांनी एकमेकाला शुभेच्छा देऊन गुढीपाडवा सेलिब्रेशन केलं. अशा प्रकारे आमचा हा गुढीपाडवा खूप आनंददायी झाला. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही देखील अशाच प्रकारे गुढीपाडवा सेलिब्रेशन केलं असेल. आता प्रत्येकजण 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणून काही ना काही घेत असतं, त्याची पूजा करत असतं. त्याचप्रमाणे आम्ही देखील केलं. हे माझे लहान बाळं असं पूजा करताना वगैरे आपलं जे अनुकरण करून शिकतात ते पाहून खरंच खूप आनंद वाटतो. आणखी एकदा माझ्याकडून तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.